शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तसेच पुस्तक वितरक प्रशांत आंबे यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ बीडच्या लिंबा गणेश येथे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। याचवेळी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित तथ्यहीन वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तक न वाचता आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आला। तसेच कोल्हापूर येथील पुस्तक वितरक प्रशांत आंबे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली। दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते आणि त्यांनी राज्यकारभार रामदास स्वामींकडे सोपवला असे कथित वक्तव्य केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याने आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आणि या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाच्या अनुषंगाने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं गोविंद पानसरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढलेले आहेत, त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाश वितरक प्रशांत आंबे यांना व त्यांच्या कुटुंबियांचा उल्लेख करून ज्या प्रकारे शिवीगाळ केलेली आहे, त्याचबरोबर घरात घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे, ते हा व्यक्ती स्वातंत्र्य घातलेला हल्ला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। या आमदार गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी आज लिंबा या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज लढाई करून थकले आणि शेवटी त्यांनी राजपाट रामदास स्वामी यांच्या हस्ती सुपूर्द केला, अशा प्रकारचं तथ्यहीन वक्तव्य केलेलं आहे, ज्याला कुठलाही आधार नाही, त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। आमची अशी मागणी की भाजपा सरकार असताना ज्या पद्धतीनं बहुजनांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे अवमानकारक किंवा बदनामीकारक वक्तव्य करत आहेत, त्यांच्या कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे।